7 महामार्गाचे सानिध्य, रेल्वेची कनेक्टिव्हिटी, कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची उपलब्धता अशा सर्व अनुकूल बाबी असूनही विकासाच्या निकषावर पिछाडीस असलेल्या धुळे जिल्ह्याला यंदाच्या अर्थसंकल्पातून न्याय मिळेल का अशी विचारणा धुळे जिल्ह्याच्या रहिवाशांमधून केली जाते। अवघ्या 4 तालुक्यांचा जिल्हा म्हणून विकास निधीच्या बाबतीत नेहमी दुर्लक्षित असलेला भाग अशी धुळे जिल्ह्याची ओळख पूर्वापारपासून आहे। सिंचनाचा अनुशेष मोठा आहे। सिंचन योजना राबवताना संतुलन न राखल्यामुळे विशिष्ट भागांचाच फायदा झाल्याचा आरोप होतो। शिंदखेड्यात सिंचन अनुशेष मोठा आहे। अद्यापही येथील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासतो। त्यासाठी भरीव आणि व्यापक प्रकल्पाची गरज आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा धुळे जिल्ह्याला शासनाकडून भरीव काहीतरी मिळेल अशा अपेक्षा आहेत। पहिला प्रश्न जिल्ह्यामध्ये सिंचनाचा आहे। सिंचन जे आहे ते असंतुलित पद्धतीने झालेलं आहे। शिरपूर सारखा तालुका एकीकडे सिंचनाच्या बाबतीत अग्रेसर आहे, पण इतर ठिकाणी मात्र सिंचनाची वानवा दिसते। त्यानंतर इथे पुरेसे उद्योग नाही आहेत। इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करतील अशा मोठ्या उद्योगांची गरज आहे, नितांत आवश्यकता आहे। शिक्षण अधिकाराच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी देखील शासनाने धुळे जिल्ह्यातील शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन उच्चतम आणि योग्य दर्जा कसा साधला जाईल आणि चांगलं शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना कसं मिळेल याकडे देखील आर्थिक तरतूद वाढवणे हे शासनाने अपेक्षित आहे। किचन उपयोगी ज्या वस्तू आहेत जसं की सिलेंडर, डाळी वगैरे त्यांचे जे दर वाढले आहेत ते कमी दरात व्हावे आणि प्लस आम्ही गृह उद्योग वगैरे करतो तर त्याच्यासाठी आम्हाला रोजगार हमी किंवा आम्ही सक्षम व्हावं असा अर्थसंकल्प करावा। देशाच्या जीडीपी मध्ये पण सोन्या चांदीच्या व्यवहारामधून जरी भर पाहायला मिळते। ह्या हिशोबाने सरकारने त्यावर निर्णय घ्यावा आणि याच्यात आम्हा सुवर्णकार सराफ कारागिरांना काहीतरी दिलासा मिळेल अशा पद्धतीने यात तरतूद करावी अर्थसंकल्पात, एवढीच आमची सराफ सुवर्णकार संघटनेकडनं मागणी आहे। असा काहीतरी अर्थसंकल्प सादर करा ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या राज्यातल्या, या जिल्ह्यातल्या, इथल्या स्थानिकांना यांच्या हाताला तुम्हाला रोजगार देता येईल, यांच्या तुम्हाला आर्थिक उदात्तीकरणाचा यांना प्रश्न घेता येईल, इथल्या तरुणाच्या शैक्षणिक संबंधित गरजा तुम्हाला लक्षात घेता येतील। असं काहीतरी करा जेणेकरून हे आम्हाला योग्य ते वाटेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।